काय खरोखर तुम्हाला मूळव्याध, फिशर, बगंदर याचा त्रास होतोय का? तुम्हाला शौचाच्या जागी आग होणे, वेदना होणे, ठणका लागणे किंवा खाज होणे ही लक्षणे दिसत आहेत का? किंवा शौचाच्या जागेतून रक्त पडणे किंवा पू पाणी बाहेर येणे असे जाणवतंय का? शौचाच्या जागी बाहेरील बाजूला हाताला कोंब लागणे, सूज लागणे, मस्सा लागणे अशी काही लक्षणे दिसत आहेत का? तर खरोखर ही मूळव्याध, बगंदर आणि फिशर याचीच लक्षणे आहेत. तेव्हा आज या व्हिडिओमध्ये आपण मूळव्याध, फिशर आणि बगंदर या आजारामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये हे बघणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डॉक्टर मिसेस वनिता शिंदे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर मिसेस वनिता शिंदे, एनोरेक्टल सर्जन, सायलीला मूळव्याध हॉस्पिटल, केडगाव, अहिल्यानगर. ऍक्च्युली सगळ्यात आधी मूळव्याध हा आजार पचन संस्थेशी निगडित आहे. त्यामुळे रोजच्या रोज पोट साफ होणे फार महत्वाचे आहे. म्हणून पोट साफ होईल असाच योग्य तो आहार घेतला पाहिजे. जसे की ज्वारीची भाकरी खाणे, गव्हाची चपाती खाणे, ओट्स, सोयाबीन किंवा ब्राऊन राईस आणि मुगाच्या डाळीची खिचडी असा आहार घेतला पाहिजे. फळांमध्ये पपई, पायनॅपल, पिकलेली केळी, सफरचंद, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी यांचे सेवन केले पाहिजे. व्हिटॅमिन सी युक्त फळांमध्ये मोसंबी, संत्री, पेरू हे आहारामध्ये घेतले पाहिजेत. हायड्रेशन भरून येण्यासाठी कलिंगड, खरबूज हे फळे खाल्ले पाहिजेत. आणि अँटीऑक्सिडंट म्हणून द्राक्षे, आवळा या फळांचे सेवन केले पाहिजे. पालेभाज्या या रिच आयर्न सोर्स असल्यामुळे पचनाशीच त्याचा संबंध असतो आणि पचन चांगले होते. त्यामुळे पालक, मेथी, शेपू यांचे सेवन केले पाहिजे. आणि फळभाज्यांमध्ये दोडके, भोपळा, शेवगा यांचं सेवन केले पाहिजे. जेवणाच्या आधी सॅलड घेतले पाहिजे, जसे की काकडी, गाजर, टोमॅटो, बीट, कोबी, मुळा याचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे. रोज दुपारी जेवणामध्ये दही घेतले पाहिजे किंवा निदान 1 ग्लास ताक घेणे, त्यामध्ये थोडीशी जिरेपूड, मिरेपूड किंवा अगदी थोडेसे मीठ टाकून पिल्याने पचनाला फायदा होतो. कडधान्य हे पचायला जड असतात, त्यामुळे ती डायरेक्ट भाजी करून खायची नसतात. तर आदल्या दिवशी रात्री ते भिजत घालायचे आणि नंतर मूड आल्यानंतर कडधान्य खाल्ले पाहिजेत. जसे की मूड आलेले मूग हे प्रोटीनयुक्त असल्यामुळे सुद्धा पचनास चांगले असतात आणि मूळव्याध आणि फिशरच्या जखमा भरून येण्यासही फायदा होतो. ड्राय फ्रुट्स मध्ये बदाम, अंजीर, अक्रोड हे आदल्या दिवशी रात्री भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटे घेतल्याने पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर काळी खजूर खाणे, काळे मनुके खाणे घेणे केव्हाही चांगले. ज्युसेस मध्ये आपण लेमन ज्यूस म्हणजे लिंबू सरबत पाणी पिणे, नारळाचे पाणी पिणे किंवा अलोव्हेरा ज्यूस घेणे हे अँटीऑक्सिडंट म्हणून शरीरासाठी चांगले असते. पाणी जास्त पिणे आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्वाचे मी नेहमी सांगत असते की दूध आणि तूप खाणे. म्हणजे 1 ग्लास गाईचे दूध घ्यायचं आणि त्यात गाईचेच गावरान तूप टाकणे की ज्यामुळे स्टूल सॉफ्ट होण्यास मदत होते आणि मूळव्याध, बगंदर आणि फिशरचा त्रास कमी होण्यास मदत होते. आता मूळव्याध, बगंदर आणि फिशर या आजारामध्ये काय खाऊ नये हे आपण बघूया. सगळ्यात आधी अति तिखट, अति मसालेदार पदार्थ, लाल मिरची, हिरवी मिरची, चायनीज सॉस यांचे प्रमाण कमी करावे. तळलेले पदार्थ, स्पायसी पदार्थ जसे की हरभऱ्याच्या डाळीपासून बनलेले भजे, वडापाव, मिसळपाव यांचे सेवन कमी करावे. पिझ्झा, पास्ता, सँडविच, नूडल्स, वेफर्स हे पदार्थांचे सेवन कमी करावे. चहा, कॉफी न घेता ग्रीन टी, लेमन टी, विलायची टी दररोज घ्यावा. व्यसनांमध्ये बिडी, सिगारेट, दारू, गुटखा यांचे सेवन बंद करावे. नॉनव्हेज टाळावे. मैद्याचे पदार्थ जसे की ब्रेड, बिस्किट्स, केक, पेस्ट्रीज, पाव हे पदार्थ टाळावेत. फर्मेंटेड फूड म्हणजे इडली, डोसा, आप्पे यांचे सेवन कमी करावे, कारण या पदार्थांमुळे पोटात गॅसही होतो आणि पचनाचाही त्रास सुरू होतो. अति नमकीन म्हणजे फरसाण, लोणचे, पापड हे पदार्थ खाऊ नयेत. दुसरी गोष्ट म्हणजे अति गोड पदार्थ, मिठाई, गुलाबजाम, जिलेबी हे पदार्थ खाऊ नयेत. सगळ्यात शेवटी शौचाच्या जागी जर खाज येत असेल तर वांगे, बटाटे, गवार हे पदार्थ खाण्याचे टाळावे. म्हणतात ना, योग्य आणि संतुलित आहार हीच निरोगी शरीराची गुरु किल्ली आहे. तेव्हा वरील सर्व पथ्य पाळले की मूळव्याध, बगंदर आणि फिशर यांचा त्रास कमी होईल आणि ऑपरेशनची वेळ येणार नाही. धन्यवाद.